रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच जणाला माझं मेंढीपालन आहे आणि इतका सुशिक्षित मनुष्य, प्राध्यापक असणारा मनुष्य हे मेंढीपालन शेळीपालन करतो हेच खरं वाटत नाही. म्हणून बऱ्याच जणांनी कमेंट्स केलेत की सर तुमचं शेळीपालन तुमचं मेंढीपालन दाखवा. तर शेळीपालन अगोदर मी दाखवलेलंच आहे. मेंढीपालनाचे सुद्धा व्हिडिओ मी चरत असताना, वाघरेमध्ये खात असताना आणि बंदिस्त असताना हे दाखवलेत अगोदर. परंतु तरी जे काही नवीन शेळीपालक किंवा मेंढीपालक आहेत यांना एक उत्सुकता असते की सरांनी कसं केलं आहे, मग आपण कसं करावं, ही एक उत्सुकता असते. आणि ती उत्सुकता पूर्ण होण्यासाठी मी कसं शेळीपालन किंवा मेंढीपालन करतो हे पाहण्याची बऱ्याच जणाला उत्सुकता असते. त्याच्यामुळं माझं मेंढीपालन कशा पद्धतीनं आहे आणि आम्ही बंदिस्त मेंढीपालन कशा पद्धतीनं करतो हे तुम्ही प्रत्यक्षात पुढे पहा. बऱ्याच जणाला असं वाटत होतं की सरांचं काही शेळीपालन किंवा मेंढीपालन नाही. बऱ्याच जणांना असंही होतं की त्यांना शेळीपालन किंवा माझं मेंढीपालन आणि नियोजन त्याच्यामुळं खात असताना पण कधीसुद्धा ते यायचं नसतं. लक्षात ठेवा, त्यांना डिस्टर्बन्स चालत नाही अजिबात थोडासुद्धा. आले का नाही खाता खाता बघा सगळे असं असते. हा बेनो आहे मुख्य ब्रीडिंगसाठी असलेला हा बकरा, जातीवंत आहे पूर्णपणे. आता लक्षात येईल तुमच्या, घाबरतेत. आता बऱ्याच दिवस झालं मी शेडमध्ये नाही. काय नाही, तुम्हाला दुसरं काही दिसणार नाही. पहा हे म्हणजे दररोजचे कामगार वेगळे असतात आणि मी शेडमध्ये आल्यानंतर घाबरून ते बाहेर गेलेत. बघा, सगळ्यात भित्रा प्राणी, यांच्यासारखा भित्रा प्राणी कुठलाही नाही. काय जण खाऊन निवांत त्या तराटण्या देतात पचनासाठी. तिला पचन आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्येच थोडं मिठाचं प्रमाण आम्ही टाकलेलं आहे. तिथं अशा पद्धतीनं पाणी आहे आतमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, हे बा पुन्हा खाऊ लागलं. तिकडून मी आलो, पुन्हा खाऊ लागले. आणि पावसाचं वातावरण असल्यामुळं, रात्री पाऊस झाल्यामुळं त्यांना फक्त सावली केलेली आहे व्यवस्थितरित्या. फार भित्रा प्राणी हा, सर्वात भित्रा आणि जवळीक साधणारासुद्धा प्राणी हा. सर्वांनी पाहून घेतला असेल, तिकडे पलीकडच्या बाजूला ती पिल्लं असतात, छोटी पिल्लं पलीकडच्या बाजूला असतात. त्यांची दावण वेगळी आहे. आणि मेंढ्यांच्या ह्याच्यामध्ये शेळी कधीच ठेवू नये, कारण बंदिस्तमध्ये बरं का. कारण शेळी मग त्या मेंढ्यासनी खाऊ देत नाही. झालं आता, सकाळी 10 वाजता टाकलं होतं, आता साधारण 11:15चा वेळ आहे. काही ठेवलं नाही त्यांनी, लक्षात ठेवा. आणि आता हे दुपारी 2 वाजेपर्यंत ज्याला जशा पद्धतीनं लागेल तशा पद्धतीनं, इकडच्या बाजूला एक साधारण 30 आणि इकडल्या बाजूला एक 30, असे एकूण 60-65 आहेत. आणि सगळे नवीन आहेत, म्हणजे 2 पिल्लं देणाऱ्या. काही ज्या पहिला रो आहेत त्या एकच पिल्लू देतात. आणि सगळ्या आता भरवलेल्या आहेत, भरवलेल्या अवस्थेमध्ये आहेत. माझं दुर्दैव हे
कुठल्याही प्रकारचं माझ्याकडं ओलं खाद्य त्यांना नसतं. हे जे काय पावसाळ्यात पाऊस पडेल त्यावेळेला जे मुरघास तयार होतो, हा मुरघास फक्त आम्ही याला देत असतो. आणि जरी चरल्या तरी एक टायमिंगला आम्ही त्यांना बाहेर थोडंसं का होईना, काय नसू द्या, आत्ता सध्या फक्त उन्हाशिवाय आमच्याकडं काय नाही दुसरं. प्रत्यक्षात येऊन पहा, मुक्काम पोस्ट पिलीव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या ठिकाणी येऊन पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणाला ही पाहण्याची इच्छा होती, म्हणून हे मी माझं शेड आणि शेळीपालन, मेंढीपालन पूर्णपणे शेळीपालन स्टॉप केलं आहे मी, कारण त्यांना फिरवणं आवश्यक असतं. आमच्याकडे पाऊस नाही, त्याच्यामुळं पाला कुठला आणायचा त्यांना, झाडं कुठली आणायची त्यांना, त्याच्यामुळं पिण्यासाठी पाण्याचा आम्ही इथे हौद असे बांधलेले, त्याच्यामध्ये पाणी बाहेरून आणून ओततो नळाला पाणी आल्यानंतर, आणि मग ते इथे यांना पिण्यासाठी वापरतो. इकडे का तिकडे सुद्धा तुम्हाला शेळीसारखी ही जात दिसणार नाही. जिथे खायला सुरुवात करते, लक्षात ठेवा, तिथे ज्यांना खायचं नाही ते आपले मागं होतात, आणि ज्यांना खायचं आहे ते खाली मान घालून कोणालाही काही न काही करता खात असतात. ओके, असं सर्वांनी करावं असं मला वाटतं. माझ्या मते सर्वांनी पाहिलेलं असावं आणि पाहून यातून काहीतरी प्रेरणा घ्या. उगं ते शेळीपालन त्याला लागणारा पाला आणि चरणं आणि त्यांच्यामध्ये असणारी मरतूक ही सहन न झाल्यामुळं बऱ्याच जणांचं शेळीपालन हे तोट्यात जाऊन अगदी शेडसह सगळ्यांनी विकून मोकळे झालेत. काहींचे शेळ रिकामे झाले. तर तुम्ही एकदा मी सांगतोय म्हणून आवर्जून मेंढीपालन तुम्ही करा. कशा पद्धतीनं करायचं ते या चॅनलवरती किंवा भैसर भजन कीर्तन या चॅनलवरती तुम्हाला शेळीपालनाचे व्हिडिओ या 2 चॅनलवरतीच दिसतील. एक तर भैसर शेळीपालन तडका किंवा भैसर भजन कीर्तन पिलीव हे टाकायचं पूर्ण, तुम्हाला त्याचे व्हिडिओ येतील. याच्यावरती सर्व या चॅनलवरती सर्व शेळीपालन आणि मेंढीपालन यावरचेच व्हिडिओ असतात. तरी तरुण वर्गाने नोकरीच्या मागे न लागता, दुसऱ्याची हमाली न करता स्वतः मालक व्हा, हे प्रेरणा देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी अपलोड करतोय. सर्वांना आवडेल अशी कल्पना करतो आणि भगवंतानी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.